छत्रपती शिवबा वॉरियर्स कामशेत, तर दुसऱ्या बाजूला धर्मवीर छत्रपती धर्मवीर प्रतिष्ठान भाजे या दोन संघांमध्ये आपण पाहत असणारा सामना मैदानामध्ये आपल्याला बघायचा यावेळेस दत्ता पवार स्ट्राईक ऑन आहे. 9 सेकंडला असेल नारायण साबळे तर षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये इथे घेऊन येईल. आपण पाहतोय मैदानामध्ये पहिलं षटक निलेश ढगे. पाच षटकांचा सामना आता जो असेल बॉलिंग ट्रॅक वरती निलेश ढगे ते तयार. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल अप ट्रॅकर बॉल होता यावेळेस पुल केला डीप स्क्वेअर लेगला आणि पहिल्याच बॉल वरती आलेला चौकार आहे. थँक्यू. या स्पर्धेचे विशेष देणगीदार आणि ज्यांनी आपल्याला या स्पर्धेला विशेष सहकार्य केलं भागोजी धामणकर हे देखील आपण पाहतो उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. त्यावेळेस आपण पाहतोय ते मैदानात ड्राईव्ह केलाय बॉलला सटाकसा कव्हर मध्ये सिंगल मात्र येथे मैदानाच्या मध्ये येणार आहे. एक धाव इथे आली. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 5 धावा. स्वराज्य चषक जो संघ जिंकणार तो संघ या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिले गेले तर 33,333 रुपयाचा मानकरी असेल. पराभूत होणारा संघ 21,111 रुपयाचा मानकरी. ओ यावेळेस हवेमध्ये चेंडू जरूर तिथे खेळला जाईल. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि एका धावेने धावफलक देखील पुढे सरकतंय. स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 6 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा बॉलर तयार. राऊंड द विकेट. निलेश ढगे स्ट्रायकर दत्ता पवार. यावेळेस साफ ट्रॅकर बॉल होता शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने आपण पाहतो चेंडू मात्र खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. कुठल्याही प्रकारची धाव जी मैदानाच्या मध्ये आपण बघतो येणार नाहीये. संघाचं धावफलक इथे मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. 6 धावा स्कोर कार्डवर आहेत. 5 षटकाची मॅच आपण पाहतो ते मैदानामध्ये असेल. हा चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या अगदी बाहेर असणारा चेंडू व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव देखील आपण पाहतो ते मैदानाच्या मध्ये येईल. स्वराज्य चषक आणि स्वराज्य चषकाचा आजचा असणारा हा शेवटचा दिवस, अंतिम दिवस 8व्या पर्व मध्ये. यावेळेस साफ ट्रॅकर बॉल पुल केलाय तिथे आणि चेंडू बघायचंय चाललाय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आहे की षटकार आहे हे मात्र पाहिलं जाईल. तर हा चौकार आहे. आता जर आपण ते मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला. बॉलर तयार असता पुण्याचा निलेश ढगे. यावेळेस आता मात्र आपण मैदानाच्या मध्ये ते बघतोय व्हाईट बॉल. अतिरिक्त धावा आपण पाहतो मैदानाच्या मध्ये जी येणार आहे. बॉलर तयार आहे पुण्याचा. ओ पुन्हा इथं उडवलाय बॉलला पाठवलाय मिड विकेटला सीमारेषेच्या बाहेर. नॅचरल गेम मध्ये दत्ता पवार कमबॅक करतोय. षटकार आलाय. थँक्यू थँक्यू. जाऊया मॅच कडे. आपण पाहतोय चिंतामणदादा धामणकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत आहे. मॅच कडे जाऊयात. पुन्हा त्या मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय मयूर तयार असणार आहे. त्यावेळेस अगदी हलक्यात आपण पाहतो चेंडू तिकडून करण्याचा प्रयत्न केला जाईल. डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय खेळाडू आहे तिथे. तोपर्यंत आलेली सिंगल आहे. एक धाव इथे मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि एका धावेच्या मदतीने संघाचा धावफलक आपण बघतोय मैदानामध्ये पुढे जाऊन पोहोचेल. 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. दत्ता पवार
मैदानामध्ये बघायचं पुन्हा स्ट्रायकर तयार आहे. सामन्याकडे जायचं मैदानामध्ये पुन्हा एकदा. बॉलर तयार आहे मैदानामध्ये पुन्हा एकदा. यावेळेस राऊंड द विकेट मयूर. यावेळेस एकदा बघायचंय मिड ऑफला क्लिअर करा चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. प्रयत्न होता शॉट कव्हरला. सिंगल आपण पाहतो यावेळेस मैदानाच्या मध्ये घेतली जाणार आहे. एक धाव इथे आलेली आहे आणि एका धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या 23 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये दुसरं प्रगती पथावरती असताना 5 षटकाची मॅच आपण इथे मैदानामध्ये बघणार आहोत. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सुरू असणारा सामना. यावेळेस इनसाइड आउट. आपलं आपण इथे मैदानामध्ये बघतोय पुन्हा एकदा 23 धावा. मोठा स्ट्रोक यावेळेस बघायचा आहे. मिस टाइम चेंडू हवेत आहे. झेल टिपलाय तिथे. विकेट होणारे पतन. नारायण साबळे होईल बाद. बजाना काय आता आपण पाहतो मैदानामध्ये इथे विकेट येताना पाहायला मिळाले. नारायण साबळे जो मैदानामध्ये बाद झालेला आहे. नवीन बॅटर देखील आपण पाहतो मैदानामध्ये आता दाखल इथे होणार आहे आणि नवीन बॅटर इथे मैदानामध्ये असतील हरी. बॉलर तयार आहे. यावेळेस अगदी मैदानामध्ये बघायचं आहे 2 धावा इथे मैदानामध्ये येणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने देखील संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचेल 25 धावा. विकी गोलंदाजीसाठी आपण पाहतो मैदानामध्ये असणार आहे. बॉलर तयार आहे पुन्हा एकदा. विकी दत्ता पवार स्ट्रायकर तयार. त्यावेळेस जोरदार बॅट फिरवली आणि तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नव्हता. यावेळेस मैदानाच्या मध्ये आपण इथे बघितले गेले तर स्ट्रायकर आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा दत्ता पवार. बॉलिंग ट्रॅक वरती विकी. 25 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. यावेळेस साफ ट्रॅकर बॉल होता. चेंडू बघायचंय चाललाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. हा चौकार आहे. चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळालेला पुण्याचा बॉलर तयार असणार आहे तो विकी. यावेळेस मात्र थोडस सरप्राईज केलं यावेळेस दत्ता पवारला. यानंतर आपण पाहिलं तर निश्चितपणे मेगा फायनल संघाची धावसंख्या आता मात्र आपण बघतोय ते मैदानाच्या मध्ये पुढे मॅच कडे तुम्हाला ती घेऊन जाणार आहे.
29 धावा धाबल कव्हर आहेत. हा चेंडू यावेळेस खोदून काढलाय बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. खेळाडू आहे तिथे. सिंगल आपण पाहतो मैदानामध्ये येताना पाहायला मिळाली. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न तिथे केला जाईल. 2 धावा यावेळेस मैदानाच्या मध्ये मिळत आहेत. आमचे चिंतामण धामणकर यांचे बेस्ट फ्रेंड दत्ता पवार आज मात्र बॅटिंग साठी आपण पाहतोय स्ट्राईक ऑन आहेत. बॉल तयार आहे. यावेळेस उडवलाय बॉलला डीप स्क्वेअर लेग. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार छेरन. इथे पण पाहतो मैदानाच्या मध्ये आता षटकार जो इथे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या 37 धावा, ज्या धावलकावरती धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत. सदोतीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. स्ट्रायकर आपण पाहतोय हरी. यावेळेस जोरदार बॅट आपण पाहतोय फिरवली जाईल, परंतु बॅटाने बॉलमध्ये संपर्क नव्हता यावेळेस. आणि संघाची धावसंख्या जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितली गेली तर 37 धावा ज्या धावफलकावरती आहेत. दत्ता पवार आतापर्यंत 14 चेंडू मध्ये 34 धावा वैयक्तिक बनवतोय. दत्ता पुणे बघायचं नॉन स्ट्रायकिंगला. यावेळेस लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आलाय. इथे पण पाहतोय चौकार येताना जो आपल्याला पाहायला मिळतो. या चौकाराच्या मदतीने देखील आता संघाची धावसंख्या पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक. चेंडू हवेत आणि झेल झालाय. विकेट आली. इस डीजे की कहानी एक कल्पना नहीं है. ये मनगढ़ंत संगीत जरूर बनाता है लेकिन दिलों को छूता है. सुनने वाले अभी फिलहाल सिर्फ मनोरंजन पर ध्यान दें. हकीकत में ऐसा कम ही होता है. मुझे पहचानो कहां से आया. आता मात्र जर आपण इथे मैदानाच्या मध्ये बघितले गेले तर नवीन बॅटर सचिन जो मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय दाखल झालेला आहे. यावेळेस अगदी लेग बाहेर असणारा चेंडू मैदानाच्या मध्ये व्हाईट बॉल इतर आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयारी पुढे येतात. मयूर हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये आपण पाहतोय जाईल. तिथे 2 धावा इथे मैदानाच्या मध्ये जे येणार आहेत. चव्वेचाळीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चौथं षटक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये इथे प्रगती पथावरती असताना 44 झालेले आहेत. त्यावेळेस जोरदार बॅट आपण पाहतोय. याच्याकडे फिरवली जातीये जरूर मैदानाच्या मध्ये. आणि आतापर्यंत मैदानामध्ये आपण बघितले गेले तर या षटकामध्ये दत्ता पवारला मात्र स्ट्राईक वरती इथं आलं नाही. 34 धावेवरती नॉट आउट आहे दत्ता पवार नॉन स्ट्राईक एंडला.
हा चेंडू आपण पाहतो यावेळेस मिड विकेटच्या स्क्वेअर लेग झोन मध्ये आपण पाहतो चेंडू ट्रॅव्हल होणार आहे. डॉट बॉल इथे मैदानामध्ये असेल. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल. यावेळेस मैदानाच्या मध्ये चौथं 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 44 धावा धाबलकावरती आहेत आणि त्यामध्ये दत्ता पवारच्या वैयक्तिक 34 धावा आहेत. बघायचं स्पर्धेतील चौथं अर्धशतक पूर्ण करण्याची संधी दत्ता पवारला जरूर आहे. परंतु या स्पर्धेमध्ये दत्ता पवारचं बघायचं आहे ते अर्धशतक पाहायला मिळेल का या मॅच मध्ये. गोलंदाजीसाठी गोलंदाज सोपान. स्ट्रायकर दत्ता पवार. यावेळेस जोरदार बॅट आपण पाहतो. यशनी फिरवली जाईल. डीप स्क्वेअर लेगला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा चौकार. 4 धावा. पुन्हा एकदा पुढे सरसावत एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर तर आहे आणि तिथे काय असणार आहे चेक करू आपण. हा षटकार आहे आणि टाळ्यांच्या गजरात स्वागत आहे दत्ता पवारचं. स्पर्धेतील चौथं अर्धशतक पूर्ण करतोय दत्ता पवार. यावेळेस बाउन्स होता या बॉल मध्ये. उसळी घेणारा चेंडू आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळाला. पुन्हा एकदा पुढे सरसावत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आहे. पहिला डाव इथे संपला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धाबलकावरती 67 झाल्यात. 68 आता मात्र बनवायचे आहेत त्या सरपंच संदीपभाऊ जाधव स्वर्णोनेशन बाजी संघाला.
चला किरणजी येवले आपण यायचं ऍक्च्युली कॉमेंट्री बॉक्स मध्ये. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं नुकतंच शुभागमन होतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती पोहोचवण्यासाठी ज्यांचा अविरतपणे प्रयत्न आपण त्यांचे बघतो. त्याचबरोबर या स्पर्धेचे असणारे आधारस्तंभ आधारवड युवकांचा सपोर्ट सिस्टम म्हणून ज्यांची ओळख या उर्से गावामध्ये आहे. त्यांचे सर्वांचे लाडके मार्गदर्शक आदरणीय उर्सेगावचे माजी उपसरपंच अविनाश दादा कारखे दादांचा यशस्वी शुभागमन होते. दादा आपलं देखील स्वराज्य चषकामध्ये मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. विनंती आहे या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत असेल. चला मैदानामध्ये आपण पाहतो याच्याकडे आता दुसऱ्या डावाला जी सुरुवात मैदानामध्ये होणार आहे. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सोपानरावजी वाळुंज हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही मात्र मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. मॅच कडे जायचं आपल्याला मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय. एकंदरीत आता मात्र तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सामना जो मैदानाच्या मध्ये आपल्याला बघायचा आहे. छत्रपती शिवा वॉरियर्स कामशेत आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिले गेले तर धर्मवीर प्रतिष्ठान भासे या दोन संघांमध्ये असणारी मॅच. चला मॅच सुरू करा. टीम कुठल्या प्रकारचा वेळ घेऊ नका. आपण आपल्याला यानंतर फायनलचा इव्हेंट देखील घ्यायचा आहे. आदेश ठाकूर आणि किरण येवले दोघांना विनंती आपण संपर्क साधायचा आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल मिड विकेटला षटकार आहे. शुभम शुभम नाक नक्षीदार तुझं गोर गोर गाल चालताना पोरी तुझी कंबर हाल अगं नाक नक्षीदार तुझं गोर गोर गाल चालताना पोरी तुझी कंबर. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये एकंदरीत पहिल्याच बॉल वरती षटकार मैदानाच्या मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये आणि झेल झालाय. विकेटचं इथे होणार आहे पतन. चिकना चिकना तो गमाला चिकना यानंतर आपण निश्चितपणे मायक्रोवरती आपल्यासोबत जॉईन होतील किरण येवले. किरण येवले सर या, आपलं स्वागत आहे. एक डाव समाप्त झाला. एका डावाच्या समाप्तीनंतर अक्षय अण्णा कारके यांच्या वतीने आदेशजी ठाकूर साहेबांच्यासाठी त्यांच्या समालोचनासाठी 500 रुपयांचं प्राइज येते. मनापासून धन्यवाद आहे. यावेळेस फुलटॉस बॉल होता, त्याला मात्र भिरकवण्याचा प्रयत्न नाही, पाठवून दिला जातोय सरळ सीमारेषेच्या. आपण पाहतोय चौकार आलाय, परंतु पंचांनी नेता आमच्यापर्यंत कळवलाय बिमरसाठी असता तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. बघूया तिसरे पंच थोडेसे बिझी होत आहेत. टीव्ही अंपायर काय डिसिजन देतील हे देखील पाहणं महत्वाचं आहे. टार्गेट ठेवलं गेलं मैदानाच्या आतमध्ये आणि टार्गेटचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा पिंपळे आणि निलेश ढगे ही जोडी जी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये नारायण साबळे जो आपल्याला पाहायला मिळेल आणि तिसरा पंचाने डिसिजन दिलंय नो बॉल. उघडा डोळे पहा नीट. मैदानाच्या आतमध्ये
पुढील बॉल फ्री हिट. स्विच करायचा होता आणि तिथे देखील एक चांगला फटका पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये बॅटवरती बॉल आला, एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. हलक्या रीतीनं एक धाव जी धाव बलकावरती येते. एका धावेच्या मदतीने धाव बलकावरती वाढ होईल. स्कोर कार्ड वरती धावा नोंदवल्या जातील. तब्बल 12 धावा. 68 धाव्यांचं जे टार्गेट आहे ते चेस कसं केलं जाणार आहे 5 षटकामध्ये यावेळेस देखील आपण पाहतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता मैदानाच्या आतमध्ये. इथे चेंडू पाहायला गेलं तर एक डॉट बॉल जो त्यांना पाहायला मिळेल. पंचांकडे हलकीशी अपील केली जाते. अजूनही मैदानाच्या आतमध्ये विश्वास कमी पाहायला मिळतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये विचार केला तर एक चांगल्या प्रकारचं आयोजन नियोजन आम्ही पाहतोय स्वराज्य स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं करण्यात आले आणि एक चांगलं रित्या गोडरूपीत आता आज मात्र या स्पर्धेचा शेवट होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शेवटची मॅच देखील आपण पाहतोय ग्रँड फायनलच्या साठी 2 संघ सज्ज झालेत. एका बाजूला नॉटी बॉय चिंचोली आणि त्यांच्या विरोधामध्ये ऋतुजा 11 दत्तनगर. परंतु जी मॅच चालू आहे कमीत कमी पाहायला गेलं तर 33,000 आणि कमीत कमी पाहायला गेले तर 21,000साठी जो सामना सुरू आहे. कोण इथे मात्र 21,000 घेऊन जाणार आणि कोण 31,000 घेऊन जाणार याला देखील महत्त्व दिले जाते या क्रिकेटच्या खेळामध्ये. अलीकडे पाहिले गेले तर मकर संक्रांत देखील संपन्न झाली आहे परंतु पतंग अजून देखील आकाशामध्ये उंच भरारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो शपथ झाली. चेंडूला बॅट वरती घेतलंय, टोलवून दिलंय. एक टप्पा घेत चेंडू निघून जाईल. चेंडून घेतलीये बॉन्ड लाईनची भेट. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ ठोकलाय चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. पहिले षटक संपलं गेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा येत आहेत. तर दुसऱ्या षटकामध्ये आमंत्रित केले गोलंदाज दत्ता पवार. डी फॉर डेंजरस. डेंजरस आहे परंतु आता डेंजरस किती होणार, विकेट मिळवणार का दत्ता पवारला आम्ही पाहतो गोलंदाजी मार्कवरती. या स्पर्धेमध्ये पाहिले गेले तर मॅन ऑफ द सिरीजच्या रेससाठी हा देखील खेळाडू आहे परंतु आता या मॅच मध्ये काय करणार दत्ता. लोअर फुलटॉस चेंडू होता तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिले गेले तर चेंडू अडवायचा होता परंतु चेंडू अगदी पुढ्यामध्ये पडला आणि मस्त करून सरळ दस्तक देत जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. चौकार जो मैदानाच्या आतमध्ये आला आणि या चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरजवलं जाईल. 21 आणि तद्वरती पुन्हा एकदा मुंडाने नक्की चेंडूला सन्मान दिलाय. सन्मानपूर्वक चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला गेलाय. एखाद्या दुसऱ्या खेळामध्ये खेळ खराब झाला म्हणून स्वतःला कधी कमी समजू नका. येणारा वेळ असतो कारण तो वेळ प्रत्येक ठिकाणी येत असतो. प्रत्येकाची वेळ नक्कीच पाहायला मिळते. ओहो यावेळेस परफेक्ट बॅट ऑफ द मिडल ऑफ द बॅट फेकून दिलाय सरळ अगदी खेळाडू कक्षेच्या दिशेने. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू जातोय. एक टप्पा घेत सीमा बार चौकार. समाज कार्यासाठी या समाज कार्यासाठी पुन्हा एकदा समोरच्या बाजू बॉल उडवलाय. तद्वरती बॉल एक टप्पा घेत जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकार. त्यांनी कसली कंबर अरे समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर सुनीला ना शेळ केला एक नंबर. दत्ता पवार यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर गणेशदादा यांच्या वतीनं गणेशदादा राऊत आहेत आणि त्यांच्या वतीनं 500 रुपयांचं जे कॅश प्राइज त्यांना देण्यात येणार आहे. पाहूया कशा प्रकारे म्हणतात विकेट हॅट्रिक पूर्ण करणार का. निलेश ढगे तुटून पडलाय मावाची रश्मी रन मशीन. ओहो यावेळेस फटका फसला गेलाय. जाळ्यामध्ये मासा अडकला जाणार का आणि अडकला गेलाय. पहिली विकेट आली आहे दत्ताला. आणखीन एक विकेट सोबत सुनील अण्णा शेळ केला एक नंबर.
मैदानाच्या आतमध्ये जर विचार केला तर धावफलकावरती आता पाहतोय दुसरा धक्का बसला गेलाय. 30 धावाच्या धावफलकावरती आल्यात. शेवटचे चेंडू राहिलेत 19. विजयासाठी 38 रनांचं जे टार्गेट अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा बिंबळे आणि तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आम्ही पाहतो बॅटिंगसाठी दाखल झालाय. एखाद्या दुसऱ्या मॅच मध्ये जर एखाद्या दुसऱ्या टुर्नामेंट मध्ये तुम्हाला जर कुठेतरी कमतरता पाहायला स्वीकारावी लागली म्हणून तिथेच खचून जाऊ नका. येणारा वेळ अजूनही बराच मोठा आहे. येणारा सीझन गाजवायचा भाग्य आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दत्ताचा बॉल होता. भिरकवण्याचा प्रयत्न राहिला. नो मॅच निर्मनुष्य जागी परंतु इथे काय सडक पे कडक ठोकलाय षटकार. मंगेश स्वराज्य चषक 2025 मध्ये उपस्थित मान्यवरांचं सर्वांचं स्वागत आहे. विशेष देणगीदारांचं, विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचं आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य केले त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पाहायला गेलं मैदानाच्या आतमध्ये एक प्रगतीपथावरती आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकाचं जे सुरू आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये बलाढ्य धावा येत आहेत. आतापर्यंत धावफलकावरती 12 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. बनवला गेला तब्बल आतापर्यंत 36 धावा. उर्वरित 18 चेंडू. विजयासाठी 32 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाला आमंत्रित केले जाते. षटक क्रमांक 3 मध्ये रोहित हिटमॅन येत आहेत गोलंदाजी मार्क वरती. रोहित पाहूया कशा प्रकारे कामगिरी करणार. प्रत्येकाच्या अंग खांद्यावरती आम्हाला एक सुंदर असं मावळ टेनिस क्रिकेट असोसिएशनचं असणारं टी शर्ट जे पाहायला मिळत आहे. हो यावेळेस देखील चांगला बॉल, चांगला फटका. फटक्यामध्ये ताकद आहे. आता ऑफिशियल्स कळवतील डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा आहेत. या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जाईल. धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 38 धावा. पुन्हा एकदा आपण पाहतोय रोहितनं जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली ना तर विकेट साठी गणेश भाऊंच्या वतीनं 500 रुपयांचं जे प्राइस आहे. हो पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळून काढण्याचा प्रयत्न राहिलाय. उलटा पुलटा रिव्हर्स स्विपचा जो फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि या फटक्यानं एका धाव्याच्या मदतीने धावफलक पुढे सरसवलं जाते. 39 धावा, 39 रन्स, लॉस ऑफ द 2 विकेट्स. कारण ही मॅच इतकी महत्वाची आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण सामना जो पाहायला मिळतो 31,000 21,000 असं म्हटलं. चतुर्थ आणि तृतीय क्रमांकासाठी जे प्राइज आहे. गती परिवर्तक टाकलेला बॉल होता. समोरच्या बाजूस खेळून काढलाय. तिथे मात्र क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल झेल झालाय. फलंदाज बॅक टू द पवेलियन मयूर शिवेबाद. एक वेळ संधी द्या आणि आजही सांगतो पुढच्या संधीची मला भूक नाही. पुढल्या मंत्रिपदाची मला अपेक्षा नाही. परंतु एवढंच सांगतो दादा की तुम्ही जो विश्वास ठेवलाय त्या माझ्या माय भगिनी माझ्या मायबाप मंडळींनी जो विश्वास ठेवलाय या विश्वासाला कधी तडा जाऊन देणार नाही. प्रामाणिकपणे तुमची सेवा करील. तुमचा पुढेही अपमान होईल. तुम्हाला पुढे मान खाली घालायला लागेल असं कधी वागणार नाही. एवढं त्या निमित्ताने सांगतो. मनापासून तुम्ही सर्वजण आज मला आशीर्वाद द्यायला आलात. दादांचे आभार माना सर्वजण आलात. मी सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू डीजे मनापासून धन्यवाद. मावळचे लोकप्रिय आमदार दमदार सन्माननीय सुनील अण्णा शेळके नक्कीच आम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. अगदी परमनंट आमदार देखील काही काही सुंदर सांगतात दादा. परंतु आता नक्कीच मैदानाच्या आतमध्ये विचार केला ओहो यावेळेस आपण पाहायला गेलो तर चेंडू खेळून काढला गेलाय. बॉल हवेमध्ये इन द एअर. चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. तद्वती एक सिंगल आली आहे. दुसऱ्या धावेचा देखील बघता बघता प्रयत्न केलाय. खऱ्या अर्थानं अध्यक्ष पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन आणि ज्यांच्या पद्धतीने आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी अंपायर सौजन्य आहे DN रॉक सरांचं देखील काहीच वेळामध्ये आणि अध्यक्ष साहेबांचं काहीच वेळामध्ये या ठिकाणी शुभागमन होणार आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओहो लोअर फुटटॉस बॉल होता. पंचांकडे अपील केली जाईल परंतु तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडू पायावरती जाऊन आदळलाय. धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्डवरती 41 धावा, 41 रन्स, लॉस ऑफ दी 3 विकेट्स. बाळा कालेकर आज मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतो या मॅच मध्ये धावा घेणार की मुन्ना पिंपळेला संधी देणार पाहूया. लोअर फुलटॉस सुद्धा पायावरती मारण्याच्या प्रयत्नामध्ये होते. तिथे मात्र बॅटवरती घेतलाय. चेंडूला पाठवलं जात आहे सरळ. स्वराज्य जशकाला एक सलामी देणारा एक ब्रँडेड स्ट्रोक चौकार. मैदानाच्या आतमध्ये जर पाहायला गेलं तर नक्कीच
दरम्यान इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचा फटका पाहायला मिळतोय समोरच्या बाजूस. तदवरती हो 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 चुका आणि चुका म्हणत असेल मला धावा गोळा करायच्या आणि हा धावा नक्कीच येत आहेत. या चौकाराच्या मदतीने 4 धावांच्या मदतीने वाढ होतीये धावफलकावरती 49. विजयासाठी 11 चेंडू 19 धावसंख्येची गरज. स्विच करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅट वरती येत असताना परफेक्ट पाहायला मिळत नाहीये. बॅटची आतील कडे घेऊन चेंडू 38 सर्कल मध्ये अडवला जातोय. एक सिंगल आली आहे. एका सिंगल धावेच्या मदतीने 50 धावा. शेवटचे 10 चेंडू आणि 18 धावेची गरज आहे. पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू 18 धावा. अमितजी भुजबळ सर आणि त्यांची पूर्ण टीम गेले 6 दिवस या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने चांगलं काम करते. cricketlive.in चं देखील स्वागत. वाह बाळाचा एक दर्शनीय स्ट्रोक. बाळाच्या बॅटमधनं दिमागदार षटकार. उभा तरी बिघडी नाही माग सरला. थँक्यू डीजे. मात्र मागे सरणार नाहीये. बाळाकडे ती ताकद आहे. 9 चेंडू 12 धावेची गरज. यादीच्या मॅच मध्ये जर बाळाने फटकेबाजी केली असती तर ग्रँड फिनाले खेळ भेटली असती, परंतु बाळा कुठेतरी कमतरता पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक. ज्याप्रमाणे आपण पाहिलं पहिल्या दिवशी त्यांनी त्याची झलक दाखवली होते ना, बाळा की झलक सबसे अलग म्हणता येणार नाही आता, कारण इथे मैदानाच्या आतमध्ये बॉल तिथे बुंद्यामध्ये लागला असावा आणि आतमध्ये आला असावा. एकच धाव मिळाली आहे. प्रत्येकाला वाटलं बाळाच्या बॅटमध्ये आणखीन एक षटकार येईल, परंतु तदवरती आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल आली आहे. काय रिप्ले ऍक्शन मध्ये आम्ही पाहतोय. बाळाची झलक पहा, इतकी सुंदर होती. अगदी MS धोनीला बॅट फिरवली होती त्यांनी गरकन हवेमध्ये. लोअर फुल चेंडू होता, मात्र सन्मानपूर्वक खेळून काढला गेला. त्यावरती पाहायला गेलं एक धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणार नाहीये. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसवलं जातंय. धावफलकावरती आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत येत आहेत तब्बल 58 धावा. शेवटचे 7 चेंडू 10 धाव्यांची गरज. बॉस 10 रन किशोरवत 10 धावा आहेत. 7 चेंडू आहेत. यावेळी चांगला बॉल होता मैदानाच्या आतमध्ये. बॅटची कडा घेऊन आपण पाहतोय डिक्लेरेशन 22 2 धावाच्या येत आहेत. आणि आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 6 चेंडू 8 धावा. सर्वांनी बांधलेली गाठ, स्वराज्य चषकांनी बांधलेली गाठ बनली एकमेकांच्या विरोधामध्ये. 2 संघांची गाठ. काय होणार आज, कोण जिंकणार हे देखील आम्ही पाहणार आहोत. शेवटचे 6 चेंडू 8. जो जिंकणार तो खरोखरच अगदी पाहायला गेलं तृतीय क्रमांक, आणि जो पराजय होणार 4थ क्रमांक. 5व्या क्रमांकावरती पाहायला गेलं तर मान मिळवलाय तळेगाव ट्रायकर्स तळेगाव टीमनं, परंतु आता 3ऱ्या आणि 4थ्या सामन्यासाठी जी लढत आहे आणि यानंतर थोड्याच काही क्षणामध्ये तुमच्या भेटीसाठी येणार ज्या स्पर्धेनं वेळ लावून सोडलं अगदी मावळ तालुक्याला, त्या स्पर्धेची अंतिम ग्रँड फिनाले, स्वराज्य चषकाची महांतिम मॅच. अमित आलेत. सन्मान त्या चेंडूला खेळून काढले गेले. घसरगुंडी झाली आहे. थोडासा तोळ तिथे मात्र सांभाळता आला नाही. बंबल झाली. तद्वरती 2 धावा आल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती वाढ होईल. शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 6 धावसंख्येची गरज आहे. सामना MSG स्टाईल म्हणून संभवणार का, इथे काहीतरी वेगळं करून सामना इथे मात्र समाप्त होणार, काय होणार पाहूया. अमित म्हणून एकदा तयार आहेत. पुढे सरसावत बोला आणि इथे मात्र मुन्नाने करून दाखवलंय. सामना संपवून टाकलाय. बिग हिट नो दिस इज अ नॉट ओनली नेम मुन्ना द ब्रँड. संपलाय सामना. मैदानाच्या आतमध्ये विजय होत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचा मान जाईल सन्माननीय संदीप भाऊ जाधव स्पोर्ट फाउंडेशन भाजी 11 टीम, आणि 4थ क्रमांकाचा मान जातोय इथे मात्र आपण पाहतोय छत्रपती शिवभाऊ ऑरियास कामशेट. वेल प्ले टीम. एक चांगला खेळ तुम्ही दाखवला, एक चांगली खेळी तुम्ही केली, आणि या खेळीला आज तुम्हाला या बक्षीस पात्र फेरीमध्ये आयोजक कमिटीनं काहीच वेळामध्ये तुम्हाला देखील सन्मानित करण्यात येईल. आणि आता बनवतोय ठीक 4 वाजता आपण जे मेगा फायनलला सुरुवात करणार आहोत. आणि आज आपण पाहतोय ठीक 4 वाजता मेगा फायनलचा दगदगता धारा तुमच्या भेटीसाठी येईल.
स्वराज्य चषकाची अंतिम ग्रँड फिनाले आणि त्या अंतिम ग्रँड फिनाले साठी जे पंच खऱ्या अर्थानं कॅमेरामॅन तुम्ही तयार राहा. जेव्हा आमच्या डी.एन. रॉक सरांची एंट्री होईल तुम्हाला मात्र त्यांची देखील एंट्री घ्यायची आहे. एंट्री ग्रेटकडे तुम्ही आता लक्ष देऊन थांबा. कॅमेरामॅन विनंती आहेत. नक्कीच आमच्या कॅमेरामॅनचं मनापासून कौतुक आहे आणि डी.एन. रॉक सरांचं काही क्षणामध्ये थोड्याच वेळामध्ये आगमन होणार आहे. सौजन्य ज्यांनी केलंय पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष माननीय श्री कैलास भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून आज अंबाल सौजन्य लाभलं गेलंय. अंतिम मॅच साठी मेगा फायनल साठी डी.एन. रॉक सरांचं काही क्षणामध्ये शुभागमन होणार आहे आणि त्यांच्या समवेत आम्ही पाहतोय नेक्स्ट आन्सर देखील असणार आहे. कारण आज मात्र जसे डिसिजन येणार तसं नृत्यांचा गलार डान्स होणार, रंग उधळले जाणार. स्वराज्य चषक 2024 मध्ये 25 हा असणारा पर्व